नमस्कार. मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. काल 26 जानेवारी होती आणि भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत होतो. संपूर्ण भारतामध्ये जी चर्चा होती ती प्रजासत्ताक दिनाची. मात्र ह्यामध्ये एक चर्चा सकाळी साधारण 10:30 नंतर सुरू झाली, ती म्हणजे माधवी जाधव यांची. माधवी जाधव या त्याच आहेत ज्यांनी गिरीश महाजन यांचं काल प्रजासत्ताक दिनानिमित्त जे भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी महापुरुषांच्या नावांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नाही घेतलं आणि त्यांनी थेट आपला प्रतिकार जो आहे, आपलं म्हणणं जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलं आणि नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर ही सुरुवात झाली ती म्हणजे जे संपूर्ण आंबेडकर समाजाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, भीम अनुयायी असतील, यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र हे संपूर्ण प्रकरण घडलं कसं, हीच माहिती देण्यासाठी आपल्यासोबत माधवीताई आहेत. काही लोकमतमध्ये आपलं स्वागत. जय भीम. खरं तर काल अत्यंत महत्वाचा दिवस होता, प्रजासत्ताक दिन होता. मात्र काल गिरीश महाजन यांचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही आणि तुम्ही प्रतिकार जो आहे त्यांच्या ह्या वक्तव्याचा केला, निषेध केला. तुम्ही सांगितलं का मला वर्दीची फिकर नाही, कारण की तुम्ही वन विभागात कार्यरत आहात. काय कालचं संपूर्ण प्रकरण काय होतं? सर, दरवर्षीच आमचा प्लाटून तिथे जात असतो परेड संचलनाला 26 जानेवारी आणि 1 मेला. तर दरवर्षीप्रमाणे मी पण प्लाटूनमध्ये होते आणि मला ऐकण्याची खूप सवय आहे. एक श्रोता होण्यासाठी आपण म्हणतो ना की ऐकणारा चांगला हवा, श्रवण करणारा. तर आम्ही प्लाटूनमध्ये उभं होतो आणि ते भाषण नेहमीप्रमाणे त्यांचं भाषण झाल्यानंतरच परेड संचलन होणार होतं. मी ऐकतीये त्यांचा एक एक शब्द आणि एक क्युरियोसिटी असते ना सर, की एक पालकमंत्री आलाय, आत्ताच आपली नगरपालिकेची निवडणूक झालीये आणि नाशिकला एक छान वैभव आहे आणि आपण उभा आहोत, तर तो व्यक्ती आपल्याला काय सांगतोय. आणि डोक्यात तर होतं की आज आपण यांना एक रिक्वेस्ट पण करूया वन विभागातर्फे, एक वनरक्षक म्हणून, की सर झाडं तोडू नका म्हणून. असं डोक्यात होतंच भेटायला. पण म्हटलं काय माहिती, कारण Z+ सिक्युरिटीवाली ही लोक असतात, आपल्याला भेटायला मिळतं नाही. सगळ्यांनी तर निवेदन दिले, आपण 2 मिनिटं तरी भेटू, असा एक डोक्यात विचार होता. मग आपण एक काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, काहीतरी चांगली त्यांच्याकडनं एक नवी दिशा मिळेल. एक एक शब्द मी ऐकत होते, त्यांचंच नाही, मी प्रत्येकाचं ऐकते. आत्ताच बाबासाहेबांचं नाव येईल, मगच बाबासाहेबांचं नाव येईल. आणि मी बीपी पेशंट आहे, मी नुकतीच ऍडमिट होऊन आलेली आणि माझं खरोखर तिथे बीपी वाढायला लागलं. मी कसं कंट्रोल केलं मला माहित नाही. पण संचलन एक परेड स्कॉट खराब झाला असता तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम झाला असता. मी कंट्रोल केलं आणि संचलन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. पण माझे कान ज्या सूत्रसंचलन करणाऱ्या होत्या त्यांच्याकडे पण होतं. तिथूनही अभिवादन आलं नव्हतं, कारण मी स्वतः चांगली अँकर आहे. एक सूत्रसंचलन म्हणून नाशिकमध्ये मला बऱ्याच कार्यक्रमांना बोलावलं जातं. त्यावेळेस जर आयोजक किंवा अध्यक्ष किंवा प्रमुख अतिथींकडनं कळत नकळत एखादी चूक झाली तर सूत्रसंचालक इतका अभ्यासू पाहिजे, इतका चाणाक्ष पाहिजे की तो नकळत त्या प्रमुख पाहुण्यांच्या डोक्यात ती गोष्ट आणून देतो. मी पण बऱ्याच वेळा करते, याला आगाऊपणा म्हणत नाही, याला चाणाक्षपणा म्हणतो. तर मला अपेक्षित होतं की आपले जे पालकमंत्री होते त्यांच्याकडनं राहिलेली ती गोष्ट निदान त्या सूत्रसंचलनाने तरी त्याच्यात भर टाकावी आणि बाबासाहेबांना ऍटलिस्ट अभिवादन द्यावं, त्यांचा एकदा जयघोष करावा. आणि ही अपेक्षा रास्त आहे ना सर. आज कुठल्याही समाजाची स्त्री पोलिसांची मदत मागते, रस्त्यावर तिचं काही छेडछाडी झाली, तिच्यावर काही अन्याय झाला तर पोलीस तिला जात विचारता का आधी? ती महिला आहे, इथेच विषय संपतो. मग हे कोणाच्या जीवावर? पोलीस यंत्रणा जी चालू आहे ती संविधानाच्याच याच्यावर चालू आहे ना. मग तुम्ही त्यावेळेस एक महिला होत्या, तुमच्या लक्षात यायला हवं होतं. मग मला तो जास्त त्रास झाला. मी द्विधा मनस्थितीत होते. माझी परिस्थिती फार काही ह्याची नाही, तुम्ही बघताय माझं मिस्टर प्रायव्हेट याच्यात आहे आणि मी खूप झगडून ही सरकारी नोकरी मिळवलेली आहे. पगार झाला की मग आपली हाऊस पूर्ण करायची, एक मध्यमवर्गीय आपण म्हणतो तसंच कुटुंब आहे. म्हणजे अगदीच सगळे मला बघता हसतील, मी खूप साधी बाई आहे. म्हणजे पगाराच्या आधी वरण भात खाणं आणि पगार झाला की हाऊस म्हणून मटण आणून खाणं, ही आमची अशी साधीशी पार्टी किंवा असं साधंसं आयुष्य आहे. परंतु महापुरुषांच्या विचारांनी मी खूप प्रभावित झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा गरज पडतात हे महापुरुषच मला जगवतात. मला ते वाटलं की आत्ता नाही तर कधी नाही. मी कॉन्फ्लिक्ट होते आतून, मला भीती नव्हती, पण आत्ता करू का माझ्यावर. म्हणजे मी माझी पार्श्वभूमी सांगितली की त्यांचं प्रायव्हेटीकरण असल्यामुळे माझ्या पगारातच जास्त सगळ्या मुलांचे शिक्षण असेल, घरातली जबाबदारी असेल, ही पार पाडली जाते.
माझ्या वर्दीला धक्का बसणार आहे. पण त्यावेळेस तुम्ही बिलीव्ह नाही करणार, बाबासाहेबांसाठी मी मंगल पांडेला आतून आठवत होते, मला रिचार्ज करत होते, मी भगतसिंगांना माझ्या आतमध्ये आणत होते, मी चंद्रशेखर आझादांना आठवत होते. मला स्वतःला आत्ताही अंगावर काटा येतोय. ती मी म्हटलं की जर त्यांनी हा विचार केला असता, भगतसिंग इतके तरुण होते की मी कशाला ह्या भानगडीत पडू, मी छान बायको करतो, मला मुलं होतील, माझा काहीतरी व्यवसाय करेल. पण आपण स्वातंत्र्याची ही जी सकाळ बघतोय किंवा आज प्रजासत्ताक लोकशाही आपण मानतोय करतोय, भारत आज एवढा प्रगत होतोय, हे करू शकलो असतो का? मग मी म्हटलं की ठीक आहे, माझ्या एकटीच्या बलिदानाने काही फरक पडत नाही. आणि तुम्ही बघताय माझा मुलगा 15 वर्षाचा आहे आता, तो त्याचं करेल, म्हणजे चोच दिली आहे तो दाणा शोधेल, या विचाराने मी स्वतःला हे केलं आणि म्हटलं की नाही, आता आपल्याला उतरायचंय. आणि गिरीश महाजन सुद्धा एक संविधानाच्याच जीवावरती मोठे झालेले, आज पालकमंत्री जरी झाले, कारण विशिष्ट काळामध्ये इथे एक संस्था लागू होती, त्यामध्ये विशिष्ट वर्गाने विशिष्टच व्यवसाय करावा असं संविधान येण्यापूर्वीचं होतं. तेव्हा गिरीश महाजनांच्या याच्यात काय व्यवसाय करत होते हे सगळ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून मला राग आला की ह्या संविधानामुळे तुम्ही इथे आहात आणि तुम्ही त्या व्यक्तीला मान देत नाहीये. तो मला सबंध भारतीयांचाच अपमान वाटला. नाही, आपण विचारायला पाहिजे. वर्दी माझ्यासाठी दुय्यम भाग होता. मला माहिती होतं माझ्यावर कारवाई होणार आहे, कदाचित मला सस्पेंड करतील, कदाचित मला फॉरेस्टमधनं काढूनही टाकतील, जी नोकरी मी संघर्षाने मिळवली. पण मला मान राखायचा होता, मला मान राखायचा होता त्या संविधानाचा, मला मान राखायचा होता त्या बाबासाहेबांचा, की ज्यांनी आमच्या पदरामध्ये एवढं मोठं दान टाकलंय. ते दिलगिरीचं नाही, दिलगिरी चुकून झाल्यावर दिलगिरी, पण जाणून बुजून झाल्यावर माफीच पाहिजे. आणि मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे की जो तक्रार अर्ज दिलाय त्यांचं नशीब असावं, माझं दुर्दैव असावं की ते ॲट्रॉसिटीमध्ये बसत नाहीये. सगळ्यांनी मला सांगितलं, मी तो अट्टहास पण नाही करत आहे, कारण संविधानिक मी असल्यामुळे संविधानाच्या मागे पुढे मी चालणार नाही. मी काल सगळ्या वकिलांना आव्हान केलं होतं की जर ॲट्रॉसिटी बसत असेल आणि पोलिसांकडे वधून घेतलं असेल, जर तुम्ही तातडीने त्यांच्यावर ऍक्शन नाही घेतली तर मी इथेच उपोषणाला बसेल. पण आता त्यांची प्लस बाजू आहे, माझी निगेटिव्ह आहे की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी बसत नाही. पण मी जो तक्रार अर्ज काल पोलीस स्टेशनला दिलाय, तर मला हे पण बघायचं की पोलीस त्यावर काय कारवाई करताय. मी तर ठाम होते की जर ह्यांच्यावर ॲट्रॉसिटी, मी पोलिसांकडनं पण वदवून घेतलं होतं काल, की जर यांच्यावर ॲट्रॉसिटी लागू नाही केली होत असताना तर मी इथेच उपोषणाला बसेल. पण परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आणि माझं दुर्दैव की काल जे घडलं घटना, त्याच्यात त्यांच्यावर ॲट्रॉसिटी नाही टाकू शकत, पण मला माफीनामा हवा. चूक केली आणि चुकीला माफी नाही. मी पुन्हा तुम्हाला हे पण सांगितलं की दिलगिरी कधी व्यक्त केली जाते की चुकून पेन नेल्यावर, आणि ठरवून चोरून नेलेल्या पेनाला माफीशिवाय पर्याय नाही. यांनी ठरवून केलेली गोष्ट आहे. त्यामुळे माझी आणि आमच्या तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांची आणि सबंध भारताची त्यांनी माफी मागावी.